नांद्रुक जलजीवन योजनेतील अक्षम्य दिरंगाईबाबत ग्रामस्थ आक्रमक. बुधवार दिनांक 5 फेब्रुवारी 2025 रोजी दुपारी नांद्रुक गावाच्या ग्रामस्थांनी जिल्हा परिषद सिंधुदुर्गचे पाणी पुरवठा अभियंता वाळके यांना गावातील प्रस्तावित जलजीवन मिशन मधील बंधाऱ्याची पाहणी करण्यासाठी बोलवले होते. बंधाऱ्यामुळे गावातील भूजल पातळी तसेच घरटनवाडी नळ योजनेचा विस्तार तसेच बळकटीकरण होणार आहे. सदर योजना लवकरात लवकर पूर्ण व्हावी ही ग्रामस्थांची मागणी आहे. मात्र सरपंच ग्रामपंचायत नांद्रुक यामध्ये मुद्दामून खोडा घालण्याचा प्रयत्न करत आहेत, असा ग्रामस्थांचा आरोप आहे. सदर जलजीवन मिशन नुसार सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एकमेव जलजीवन मिशन मधील बंधारा या गावासाठी मंजूर आहे. तसेच बंधाऱ्याचे बांधकाम न केल्यास ग्रामस्थांना तीव्र पाणी टंचाई सामोरे जावे लागू शकते, अशी गंभीर परिस्थिती आहे. तसेच सदर बंधाऱ्यालगतची सर्व जागा लगतदार ग्रामस्थ बक्षीसपत्राने देण्यास इच्छुक आहेत. तरीही सरपंच ग्रामपंचायत नांद्रुक गावातील ग्रामस्थांना त्रास देण्याचे काम करत आहेत. यावेळी माजी सरपंच दिनेश चव्हाण, माजी सरपंच स्मिता पाटकर, माजी उपसरपंच सुहास राणे, ग्रामपंचायत सदस्य समीर पाटकर, संगम चव्हाण, ग्रामपंचायत सदस्या वृंदा चव्हाण, माजी ग्रामपंचायत सदस्या सलोनी पाटकर, ग्रामस्थ विकास चव्हाण, द्यागण चव्हाण, वाळी बाबू, समृद्धी चव्हाण, स्निग्धा चव्हाण, मानसी चव्हाण, अर्चना पाताडे, नितीन चव्हाण, वैभव पाताडे, संदीप कांबळी, सतीश कांबळी, विलास चव्हाण, विनोद चव्हाण, सुनील चव्हाण, प्रशांत चव्हाण आदी उपस्थित होते.